एकदम मी फ्रँक सांगायचं तर जे कपाट जे आहे ते मी सेकंड हँडमध्ये घेतले. तर हे आहे माझं पहिलाचं कपाट. नमस्कार सगळ्यांना, मी सोनाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर फायनली दुसरी वस्तू आलेली आहे घरात. फायनली कपाट घेतलेलं आहे. एवढे दिवस कपाट नव्हतं, त्याच्यामुळे खरंच खूप जास्त प्रॉब्लेम होत होता कपडे ठेवायसाठी किंवा बाकीचं जे सामान आहे त्याच्यासाठी. तर फायनली कपाट आलेलं आहे आणि आता व्लॉगला सुरुवात करूया. तर आज सकाळपासूनच कामं करायची आहेत. अजून कपाट लावायचं. आज पूर्ण कपाट खाली करून लावायचं आहे. तर आज दिवसभर काम आहे, तर कामं आवरूया. तर हे आहे माझं पहिलाचं कपाट. म्हणजे मी जेव्हा हे घर घेतलं ना तेव्हा माझ्याकडे म्हणजे काहीच असं सामान नव्हतं. नॉर्मली फक्त थोडंसं सामान होतं. 2-3 अंथरुणं होती, त्याच्यानंतर थोडीशी 2-3 ताटं वगैरे असतील, सगळं होतं. आणि त्याच्यामुळे कपडे खूप होते, म्हणजे कपडे खूप जास्त पण नव्हते. पण हे एक आणि अजून एक बास्केट घेतलं मी, याच्यामध्ये कपडे ठेवले. तर इथे ना मी थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे. एवढा फास्ट भांडी मी नाही घासत, तर फास्ट करण्याचं कारण मध्ये परत स्लो होऊन जातो. आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे. संध्याकाळी आमच्या इथे पाणी येतं 4:30 ते 7:30 आमच्या एरियामध्ये. तर पाण्याच्या प्यायची भांडी मी ना घरामध्ये असली की नेहमी घासते. म्हणजे जर मी रोज असले तर मी रोज भांडी घासते, आणि शक्यतो गुरुवार वगैरे असेल तर त्या दिवशी हमखास पाण्याची प्यायची भांडी जी आहे ती घासतेच. तर इथे मी भांडी घासून व्यवस्थित धुवून वगैरे भरून पाण्याची भांडी ठेवायची म्हणून घासते. त्याच्यामध्ये हंडा, कळशी, त्याच्यानंतर त्याच्यावरती जे आपण प्लेट्स ठेवतो ते, त्याच्यानंतर ग्लास वगैरे सगळं अगदी, त्याच्यानंतर पूर्ण म्हणजे घासून धुवून व्यवस्थित स्वच्छ मगच भरली जातात. जे लोक असं बोलतात ना की घरामध्ये म्हणजे स्त्रिया काय करतात, खरंच त्यांनी ना एक दिवस आहे ना आपल्या आईच्या किंवा आपल्या वाईफच्या किंवा आपल्या बहिणीची, जी कोणी लेडीज घरामध्ये काम करते ना, तिच्यासोबत ना एक दिवस पूर्णपणे राहिलं पाहिजे. स्पेशली सुट्ट्यांचा दिवस किंवा सण ज्या दिवशी असतो ना तो दिवस. म्हणजे त्यांना ना समजेल की आहे ना खरंच म्हणजे किती कामं असतात घरामध्ये. आणि ज्या घरामध्ये ज्या स्त्रिया राहतात ना त्या स्वतःसाठी नाही तर त्या दुसऱ्यांसाठी जगत असतात. आणि दुसऱ्यांसाठी जगणं ही गोष्ट खूप मोठी आहे, खूप मोठं मन लागतं याच्यासाठी. आणि खरंच म्हणजे सॅल्यूट आहे अशा लेडीजना. आणि पूर्वीसारख्या मोठ्या फॅमिलीज नाही आहेत की म्हणजे पूर्वी कसं मिक्सर नव्हते, काही नव्हतं, सगळं आहे ते बायकांना म्हणजे चुलीवरती किंवा हाताने मसाला वाटावा लागत होता पाट्यावरती. पण आता असं आहे नाही. पण आताच्या ज्या मुली आहेत ना त्या अजून हे झालेलं आहे, जे अजून हुशार आहेत. आणि म्हणजे सगळं घरचं मॅनेज करणं किंवा बाहेरचं मॅनेज करणं असं सगळं मॅनेज करतात. आणि खरंच म्हणजे सल्यूट. ह्या 2 बॉटल्स मी भरून ठेवते, कारण पटकन ना म्हणजे समजा हात वगैरे आपले खराब असतील किंवा काय, आणि आपण तांदूळ वगैरे म्हणजे मी धुते किंवा काही धुते, तर मग पटकन मला ते यूज करता येतात. तरी मी रोज भरून ठेवते ते कपडे. म्हणजे सगळ्याच्या घड्या मारून ठेवल्यात. आणि ह्याच्यामध्ये पण कपडे आहेत. आणि इथे ना म्हणजे हे 2 जॅकेट्स मी लावलेत. हे लेदरचं आहे आणि हे जसं मगाशी दाखवलं. तर हे म्हणजे हे मी इथे असंच ठेवू की हे कपडे टाकू, म्हणजे कपडे बास्केटमधून काढून लावू समजत नाही आहे. फक्त हे मोकळं वाटतंय. आणि इथे हे माझं मी सामान ठेवलं आहे थोडं. ह्याच्यामध्ये टिश्यूज आहेत. माझा मोबाईलचा जुना मोबाईल होता त्याचा बॉक्स, आणि मोबाईल तर माझा डिस्प्ले गेला आहे. हे माझे फेशियलचे किट्स, माझं कामाचं थोडं सामान आहे, सगळं ठेवलं आहे. इकडे तिकडे पडून राहण्यापेक्षा म्हटलं राहू दे. हे पेन किलर आहे, मला पेन किलर कधी लागते पटकन म्हणून. आणि क्लिप्स वगैरे आहेत ना असेच पडून राहतात. ब्लीच आहे, ही टिकल्या, मी ड्रेस वगैरे घातलं तर टिकली लावते.
सीझर ठेवले, कधी कधी लागते. इथे सुद्धा थोडंफार सामान माझंच आहे. तर खालचे जे 2 कप्पे आहेत त्याच्यामध्ये हे माझे रेग्युलर घालायचे कपडे आहेत. म्हणजे याच्यामध्ये अजून थोडे कपडे रशीवरती वाळत आहेत, तर सुकलेले नाही आहेत अजून. तर हे रोज घालायचे आहे डेलीला बाहेर, म्हणजे अजून याच्यात ॲड होतील. ही माझी बॅग आहे, जेव्हा माझी बुकिंग वगैरे असते तेव्हा मी बॅग घेऊन जाते. हा स्टीमर इथे ठेवला आहे आणि हा बॉक्स, याच्यामध्ये सगळे टूल्स आहेत ते मी या बॉक्समध्येच ठेवते, कारण मग ते बॅगेमध्ये वगैरे इकडे तिकडे पडून राहतात. आणि स्टीमर इकडे ठेवला आहे कारण खराब होऊ नये म्हणून. आणि ही बॅग आहे, याच्यामध्ये पण नको असलेले साड्या वगैरे आहेत. तर मी म्हटलं की याच्या साड्यानंतर काढून गोधडीसाठी देता येतील आणि गोधडी बनवता येईल. इथे पण हे नॉर्मल पिशव्या वगैरेच आहेत. आणि ही माझी मगाशी भेटलेली नोट, तर ती इथंच ठेवली आहे मी. असं झालं आहे, लावलं तर आहे कपाट. तर मी झाले रेडी आणि मी चालले आता मार्केटमध्ये. म्हटलं थोडीशी सामान घेऊन येऊया. आणि तर मी आली होती डीमार्टमध्ये. आणि कम्पेअर टू अदर्स आहे ना, डीमार्टमध्ये स्वस्त सामान मिळतं बाकीच्या सुपर मार्केटपेक्षा. आणि काय नाही मिळत यार डीमार्टमध्ये, म्हणजे अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी डीमार्टमध्ये नाही मिळत. आणि हे डीमार्ट तर आहे ना खूप जास्त मोठं डीमार्ट होतं, सगळ्या गोष्टी इथे मिळतात. आणि ही जी लाल कलरची जी छत्री आहे ना, ही सेम छत्री माझ्याकडे होती, म्हणून मी उचलून बघितली की खरंच तशीच आहे का, आणि सेम तशीच होती. तर नेहमीप्रमाणे ग्रॉसरीच्या सेक्शनला खूप जास्त गर्दी. आणि मी बराच वेळ इथे होते, त्याच्यानंतर मग मी घरी जायला निघाले. आणि आता मी बाहेर आले डीमार्टमधून. तर ही आहे पावाची बेकरी. त्या आतमध्ये जाऊ देत नाहीत ते लोक. मला तिकडून ईस्ट आणायचं होतं, त्याच्यामुळे गेले होते. आणि अमूलची आईस्क्रीम घेऊन मी घरी आले. तर आज मी दुसरी वस्तू घेतलेली आहे माझ्या घरामध्ये. आणि म्हणजे एकदम मी फ्रँक सांगायचं तर जे कपाट जे आहे ते मी सेकंड हँडमध्ये घेतलेलं आहे. आणि जवळपास 6.5 ते 7 फूट अशी हाईटचं ते कपाट आहे. आणि छान आहे कपाट, एकदम मस्त कंडिशनमध्ये आहे. आणि ज्यांचं ते कपाट आहे, म्हणजे जे कपाटाचे मालक होते ना, त्यांना ते कपाट द्यायचं होतं या कारणामुळे, कारण त्यांनी ते शिफ्ट झाले दुसरीकडे आणि त्यांनी सगळं तिकडे इंटेरियर बनवून घेतलं होतं, त्याच्यामुळे हे कपाट त्यांना तिकडे नाही न्यायचं होतं. तर मी जस्ट म्हणजे OLXवरती चेक करत होती की मला खरंच म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये भेटतं तर मग मी घेईन, कारण माझ्या एकटीचेच कपडे असतात. आणि एवढे दिवस बास्केटमध्ये इकडे तिकडे कपडे पडून होते. त्याच्यानंतर बास्केट आणि एक छोटं बास्केट जे असतं, म्हणजे मोठं बास्केट आणि एक छोटं बास्केट असं होतं, तर ते भरून पण माझे कपडे असे पिशव्यांमध्ये वगैरे पडले होते, कारण कपाटच नव्हतं का ऑप्शन नव्हता, बेड पण नव्हता का ऑप्शनच नव्हता. तर मग काय करणार, तर मग मी त्याच्यासाठीच बघत होते. ॲक्च्युली नवीनच घेणार होते मी, पण नवीन पाहिलं ना तर 5 फुटाचं कपाट आणि छोटंसंच, म्हणजे छोट्या हाईटचं आणि असं रुंद पण नव्हतं जास्त. तर त्यांनी सांगितले, त्या भांडूपमध्ये विचारलं तर 5,500 6,000 आणि म्हणजे असे रेट सांगत होते. तर मग मी म्हटलं की म्हणजे घ्यायचं असं चालू होतं. तर मग नंतर मग मला यांनी मला चांगली हे दिली. तर मग मी म्हटलं की लगेच घेऊन टाकलं मी, कारण खूप चांगलं कपाट आहे. अगदी आहे ना, मी सांगू 100%पैकी 95% कपाट खूप छान आहे. फक्त काही ठिकाणी थोडंसं एखादा स्क्रॅच वगैरे झालेला आहे, बाकी कलर किंवा कपाडाचं कंडिशन वगैरे अतिउत्तम आहे. मला खरंच खूप आवडलं म्हणून मी लगेच घेतलं. आणि सेकंड हँड घेतलेलं आहे तरी पण एकदम मस्त वस्तू आहे. बेड मी नवीन घेतलेला आहे. अजून खूप गोष्टी घ्यायच्या राहिलेल्या आहेत. अजून मला फ्रीज घ्यायचा आहे आणि जर जमलं तर मग मला TV पण घ्यायचा आहे. आणि अजून पण खूप गोष्टी आहेत छोट्या. ॲक्च्युली काय माहिती आहे का, हे घर आहे ना फक्त एवढंच आहे, वरती नाही आहे. त्याच्यामुळे मला छोटासाच पॅसेज आहे, मला एकटीला बस होत होतो. पण जेव्हा मी सामान याच्यामध्ये ॲड करते ना, तर मला असं वाटतं यार मला जागा कमी पडते. आणि मला असं ना मोकळं जागा आवडते. का माहिती माहिती नाही का, लहानपणापासून तर आम्ही छोट्याशाच घरामध्ये राहिलेलो आहे. पण तरी पण आता जसं मोठी व्हायला लागले तसं
वाटते असं थोडं थोडं. ॲक्च्युली काय आहे ना, माझं सामान खूप जास्त आहे. म्हणजे मी म्हणजे माझं जे काम आहे त्याचं, माझं जे कामाच्या ज्या वस्तू आहेत ना त्या खूप आहेत. त्याच्यामुळे मला थोडी जागा ॲडजस्ट नाही होत. हे घर आहे ना हे खूप दिवस म्हणजे खूप टाईम असंच पडून होतं, कारण ह्याचे पण जे मालक आहेत ना त्यांनी दुसरीकडे घर घेतलं. त्याच्यामुळे इथे कोणीच राहत नव्हतं आणि त्याच्यामुळे हा रूम असाच होता. आणि या रूमला ना खूप जास्त काम आहे. म्हणजे जेव्हा मी आली ना तेव्हा एकदम वाईट परिस्थितीमध्ये घर होतं. आणि माझी माझी म्हणजे हे घर खूप माझ्यासाठी माझी लक्ष्मी म्हटलं तरी चालेल. कारण म्हणजे खूप पण तरी पण खूप असं म्हणजे चांगल्या परिस्थितीमध्ये नव्हतं. म्हणजे अगदी नळ घराचे म्हणजे जे बेसिनचा नळ आहे किंवा जो पाण्याचा नळ जे आहे ना ते नळसुद्धा अगदी खराब झालेले होते. मग मी ते सुद्धा चेंज केले. घराचा जो भिंती आहेत ना, या भिंती आहेत ना, या ज्या भिंती आहेत या ओल्या होतात, म्हणजे या खारट भिंती आहेत. तर याला ना पूर्ण काळ्या काळ्या झाल्या होत्या भिंती. तर मी आहे ना ह्याला कलर केला. त्याच्यानंतर तरी पण अजून पण म्हणजे पटकन कलर याचा निघतो. तर खूप गोष्टी याच्यामध्ये मी केल्या. त्याच्यानंतर म्हणजे काहीच नव्हतं, लाईट्स पण प्रॉपर नव्हत्या. तर लाईट्स वगैरे पण मी याच्यामध्ये केलं. आणि बहुतेक गोष्टी मी याच्यामध्ये केल्या आहेत माझ्या पद्धतीने. तर अजून पण मला या गोष्टी चेंज करायच्या आहेत. म्हणजे वॉल आहेत ना या, ॲक्च्युली वॉलचं आहे ना म्हणजे या ओल्या होतात. आता पाऊस आहे ना त्याच्यामुळे ओल्या होतात या माहिती नाही मला काय याच्यात काय प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे काय होतं, याला मी वॉलपेपर पण नाही लावू शकत, याला मी कलर पण नाही करू शकत आणि मी याला काही स्टिक पण नाही करू शकत. त्याच्यामुळे काय करू ना मला काही समजत नाही आहे. तुमच्याकडे जर काही ऑप्शन असेल तर मला नक्की सांगा अशा वॉलसाठी. आणि बाकी याला ना कलर करून पण काही फायदा नाही आहे, कलर तर निघतोच आहे त्याचा. तर ठीक आहे, थोडं थोडं मी कवर करण्याचा प्रयत्न करते आहे. तर असं आहे माझं म्हणजे छोटासा संसार. तर 2 गोष्टी इथं झालेल्या आहेत घरामध्ये. बाकी गॅस आहे, सिलेंडर वगैरे आहे, जेवण बनवण्यासाठी जी भांडी आहेत वगैरे वगैरे ते मी थोडं करून आणले. अगदी थोडे पैसे जमा करून, म्हणजे अगदी 2 ताटं 4 ताटं असं करून आणलेलं आहे. आणि असं करते आहे हळूहळू. तर आजचा व्लॉग जास्त काही वाढवत नाही, कारण खूप मोठं ते बोलणं होतं. तर आजचा व्लॉग इथेच संपवते आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजे उद्याच्या व्लॉगमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री आणि सगळ्यांना बाय बाय.